तर काल तुम्ही शवासनाची ऑर्डर दिली, शवासनात गेलो आम्ही. हम्म. आणि मी पुढची वाट पाहत होतो, डोळे उघडून पाहिले तर मी केव्हाच डिस्कनेक्ट झालेलो होतो. ठीक आहे. कालचा काय तास व्यवस्थित झाला नाही आपला. सूचना पण व्यवस्थित मिळाल्या नाहीत. कोण कोण केले प्रॅक्टिस काल बरं प्रत्यक्षात? प्रत्यक्षात कोण कोण केले? हं? आहे का कोणी एक जण तर? नाही केलं. ठीक आहे, पण आज करायचं आहे सगळ्यांनाच. चालतंय. बघा, साखरेचं वर्णन जर मी केलं, साखर खूप गोड आहे, अशी आहे, तशी आहे, हे आहे, ते आहे म्हणलं आणि वर्णन केलेलं, आणि साखर खाऊन बघितल्यास साखरेची चव कळते का वर्णन केल्यास कळते हो? खाऊन बघितल्यावर. बरोबर आहे. मी कितीही जरी सांगितलं की साखर अशी आहे, तशी आहे, हे आहे, ते आहे म्हणलं, तरी तुम्ही त्याच्याबद्दल एक कल्पना करू शकाल की साखर खरंच किती गोड असेल, अशी कल्पना करू शकाल. पण जर ज्यावेळेस तुम्ही खाचाल साखर, त्यावेळेसच तुम्हाला तिचा अनुभव येणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला ज्यावेळेस आपण सर्व मेडिटेशन वगैरे करचाल, क्रिया करचाल, त्यावेळेसच तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. नुसता ऐकून त्याचा अनुभव येणार नाही. सर ठीक मला आहे. एक विचारायचं होतं. हा. आपले ध्यान ध्यान जे आहे ते आपल्याला हं. मनाकडे नेतं. मनाला अंतर्गत म्हणजे मनावरती स्थिर होण्यासाठी आपण ध्यान करतो. सगळ्या हा. इंद्रियांच्या विषयापासून परावृत्त होऊन मनावर फक्त मन केंद्रित करायचं किंवा ब्रह्मावर किंवा कुठल्या तरी एका तत्वावरती आपण हे करून त्यातच लय पावायचं. हा. तर ठीक. मग हे ह्यांची जी आहे हे चक्रीय ध्यान, हा. तर ह्यांचं नेमकं उद्देश काय आहे? कारण ह्यामध्ये ना आसनं दिलीत जे हो हो हो. अन्नमय कोशवरती ऍक्ट होतात. आणि मग आपण जर शरीरावरती हे करतोय तर मग आपलं मनावरती फक्त आपण कसं जाणार? म्हणजे मला हा वाटतंय की बाबा ध्यान हे असं कशामुळे त्यांनी हे केले. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. आता बघा, ध्यानाचे विविध प्रकार आहेत. मध्ये असले सगळं. ध्यानाचे विविध प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत. त्या प्रकारापैकी काही प्रकारामध्ये काय करतो आपण, मन एकाग्र करतो. बरोबर आहे. काही प्रकारामध्ये काय करतो की सूचनांचं पालन करून आपण त्या त्या गोष्टी करत जातो, म्हणजे त्याला म्हणायचं आहे गायडेड मेडिटेशन. लक्षात? म्हणजे कोणीतरी आपल्याला सूचना देतंय आणि त्या सूचनांचं आपण पालन करतोय, हे अशा स्वरूपातलं झालं. किंवा काही प्रकार कसे असतात की निर्विचार असतात. आता एक प्रकार जो आहे तो एकाग्रतेचा झाला. एकाग्रता म्हणजे एकाच लक्ष्यावरती ध्यान केंद्रित करणे. बरोबर आहे. आणि काही प्रकार जे असतात ते पूर्ण निर्विचार, कुठल्याच गोष्टीवरती ध्यान केंद्रित करायचं नाही, सर्व गोष्टी, सर्व विचार बाजूला सारायचे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आता हे जी ध्यानाची क्रिया आहे, प्रक्रिया, तर त्यांचं म्हणणं असं आहे की रिलॅक्सेशनसाठी, शरीराच्या रिलॅक्सेशनसाठी ही वापरली जाते. जास्तीत जास्त शरीराला आराम, विश्रांती मिळावं म्हणून वापरली जाते. मग त्यांचं म्हणणं काय आहे की ज्यावेळेस डायरेक्ट आपण विश्रांतीची अवस्था घेऊ शकत नाही, त्याच्या अगोदर शरीराला सक्रिय करायचं आहे. सक्रिय केल्याच्या पूर्व नंतर तयारी. परत, आलं का लक्षात? अगोदर ताणाचा अनुभव घ्यायचा आहे, मग विश्रांतीचा अनुभव घ्यायचा आहे. अशी टेक्निक त्यांनी तयार केलेली आहे. आणखीन काही? आता काही मेडिटेशन असे असतात. असं तुकड्या तुकड्यामध्ये आहे ना हे सर. शवासन करा, मग हे करा, म्हणजे लिनियर पोझिशन घ्या, मग हे करा. हा. मग असं सर माइंड फ्लो मध्ये कॉन्सन्ट्रेशन माइंडचं होतच नाही ना सर. आपल्याला ह्या पोझिशन मधून त्या पोझिशन मध्ये यायचं, ह्या मधून मग आपलं म्हणजे सगळं लक्ष आपल्या बॉडीवर राहणारच आहे ना सर. मग असं मला म्हणायचं की म्हणजे ध्यानाचं हे ह्यातून साध्य होतंय का? जे आपल्याला ध्यानातून पाहिजे त्या ह्या चक्रीय ह्यातून तेवढं हे होतं का? ध्यानाचा उद्देश साध्य होतो का असं म्हणायचं आहे.
तर ताणतणाव व्यवस्थापनासाठी आता बघा एक हे दाखवतो तुम्हाला. नेमकं का करायचं आहे असं? सक्रिय करायचं, परत हे करायचं. याच्या मागे एक त्यांनी विज्ञान सांगितलेलं आहे. आता बघा सुरुवातीला स्टिम्युलेट म्हणून दाखवले बघा लाल कलर मध्ये रेश. स्टिम्युलेट करायचा आहे आणि परत नंतर रिलॅक्स करायचा आहे. परत स्टिम्युलेट करायचा आहे, परत रिलॅक्स करायचा आहे, परत स्टिम्युलेट करायचा आहे, परत रिलॅक्स करायचा आहे. अशी ही एक चक्र चालू असतं याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि इकडच्या बाजूला पायऱ्या आहेत लाल आणि निळ्या कलरच्या, आणि इकडं जे आहे स्ट्रेस लेवल दाखवलेली आहे बघा, बरोबर आहे. मग ही स्ट्रेस लेवल जे आहे, ज्यावेळी आपण सुरुवातीला शरीराला स्टिम्युलेट करतो आणि रिलॅक्स करतो, त्यावेळेस ती थोडीशी हा कमी सर, झाली. हा सर, आलं लक्षात सर. त्यांनी काय केलंय, स्टिम्युलेट करतात ना त्यावेळी सिम्पथेटिक नर्वस सिस्टीमला ऍक्टिव्हेशन करतात आणि हा. रिलॅक्सेशनच्या वेळी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतात. आणि असं अल्टरनेट स्टिम्युलेशन आणि रिलॅक्सेशन केल्यामुळे दोन्हीमध्ये बॅलन्स साधला जातो. हा, आलं लक्षात सर. आणि Stimulate आपल्याला हे स्ट्रेस मॅनेजमेंट साठी ध्यान करायचे. हा, हो हो, स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी. हा. आणि बघा हा, सुरुवातीची पायरी आहे आणि शेवटची जी पायरी आहे, सुरुवातीमध्ये आणि शेवटच्या पायरीमध्ये बघा पहिल्या पायरीपासून एक एक पायरी जसं जसं आपण खाली येऊ तसं तसं स्ट्रेस लेवल आपली कमी होत जाते. म्हणजे ज्यावेळेस स्टिम्युलेट आणि रिलॅक्स ही प्रक्रिया होईल, त्यावेळेस एकदा केल्यानंतरचा स्ट्रेस, परत स्टिम्युलेट आणि रिलॅक्स केल्यानंतरचा 2 नंबरचा स्ट्रेस, परत स्टिम्युलेट रिलॅक्स केल्यानंतरचा 3 नंबरचा स्ट्रेस, असं करत करत पहिल्याच वेळी पूर्ण स्ट्रेस कमी झालेला नाही. तर ज्यावेळी पायरी पायरीनं आपण खाली येतो, तसं तसं स्ट्रेसची लेवल सुद्धा ही कमी कमी होत गेलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आलं लक्षात? हो. ठीक आहे, बघूयात मग करूयात. त्याच्यावरती रिसर्च पेपर पण आहेत, तुम्ही ऑनलाईन बघू शकता. यश व्यास नाही, कसं झालं ना सर, आतापर्यंत जे वाचण्यात आलं होतं की ध्यानात्मक आसनं जे सांगितलेली आहेत ते बसूनच आहेत, आणि ते कशासाठी आपण ते करायची, तर आपला बेस ऑफ सपोर्ट चांगला होतो आणि आपलं शरीरापेक्षा मनावरती आपण केंद्रित करू शकतो की आपला बॅलन्स जाणार नाही किंवा काय नाही. मग त्याच्या ह्याला हे पूर्ण अपोजिट आहे, म्हणून मी विचारलं. आतापर्यंत जे आम्हाला म्हणजे वाचण्यात आलं होतं त्याच्या अगदी बरोबर आहे. अपोजिट आहे हे म्हणून विचारलं. ठीक आहे. सर मला असं वाटतं की जसं शवासन, योग निद्रा, आवर्तन ध्यान हे त्याच्यातलं सायक्लिक मेडिटेशन आहे त्या चक्रांमधलं. योग निद्रा हे काही ध्यान नाहीये. ध्यान नाही, आवर्तन ध्यान जरी नाव याला दिलं असेल तरी सुद्धा ध्यानाकडे जाण्याची ते पूर्वतयारी असं मला वाटतं. असं आहे. बरोबर आहे. आता यांनी म्हणल्याप्रमाणे बघा की योग निद्रा हे ध्यान नाही. बरोबर आहे, छान. ध्यान आणि योग निद्रा या दोन्हीमध्ये फरक आहे. योग निद्रेचा उद्देश काय आहे, तर शरीराला विश्रांती देणं. आलं लक्षात? आणि ध्यानामध्ये काय आहे, मन एकाग्र करणं. या दोन्हीमध्ये फरक. मग काही ठिकाणी बरेच वेळा असे प्रश्न विचारले जातात की योग निद्रा आणि ध्यानामध्ये काय फरक आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात मग. तर सर्वांनी शवासन स्थितीमध्ये यायचं आहे आता. वेळ कमी आहे आपला, थोडाच आहे, लवकर लवकर घेऊयात. 13 मिनिटं झालेली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन केला तरी बरं होईल. करतो. तिघाची तर चालू आहेत. आता पण तिकडे इंटरनेट. आणखीन कोण कोण आहे? तर पूर्ण दिसतंय. हो हो, दिसतंय. माझं दिसतं का सर? हो हो. ठीक, ओके.
हो सर. सर तुम्ही पाय याच्याकडे केलेत कॅमेऱ्याकडे. मग डोकं करू का? मग तुम्ही आडवे झाले पाहिजे. आडवी आडवी, डोकं नाही. अडवं. असं आडवं जमणार नाही त्यांना, तिथं जागा नाही. नाही का? अच्छा अच्छा. हा. मग रूम बदलावं लागेल असं. सर मी थोडंफार दिसतोय का? चालतंय, या सर सर लवकर या. मी आहे काय? दिसतोय का? माझं दिसतंय का? तुम्ही दिसताय, स्पष्ट दिसताय तुम्ही. ओके. सर्वजण शवासनामध्ये या लवकर. तिकडून जा आता. चालतंय, ठीक आहे. सर्वजण आले तसं समजू आपण, कारण 4 जण तर मला दिसत आहेत सध्या. ऑडिओ बंद करा फक्त. सर आवाज ऐकू येत नाहीये. हा, चला सर्वजण शवासनामध्ये आले तर असं गृहीत धरून आपण तर सायक्लिक मेडिटेशनची सुरुवात करूयात. आणि प्रथम प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. प्रार्थना घेऊयात. सर्वजण प्रार्थना म्हणायची आहे. लये संबोधये चित्त विक्षिप्त शमयेत पुनः सकषाय विजानीयात सम प्राप्त न चालयेत. तर आपलं सुरुवातीला एक दीर्घ श्वसन करून घ्यायचं आहे सर्वांनी. त्यानंतर आपलं सर्व लक्ष आपल्या पायांच्या बोटाकडे. सुरुवातीला IRT इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये सर्व शरीरामध्ये एक ताण निर्माण करायचा आहे. तो ताण पायाच्या बोटापासून सुरुवात होईल आणि 1 मिनिटापर्यंत ही क्रिया चालू असेल. सुरुवातीला आपल्या पायाची बोटे ताणून घ्यायची आहेत घट्ट अशा स्वरूपामध्ये. नंतर पायाचा पंजा याच्यामध्ये ताण निर्माण करायचा आहे. पायाचा घोटा, पायाच्या पिंडळ्या ओढून धरायच्या आहेत वरच्या बाजूनं गच्च अशा स्वरूपामध्ये. त्यानंतर पिंढऱ्या, गुडघ्याची वाटी, एक ताण निर्माण केला की गुडघ्याची वाटी वर सरकते बघा, अशा स्वरूपामध्ये ताण निर्माण करायच्या गुडघ्यामध्ये. त्यानंतर मांड्या गच्च ओढून धरायच्या आहेत. त्यानंतर कमरेचा भाग, पोटाचा भाग, त्यानंतर दोन्ही तळहात मुठ्या बांधून घ्यायचे आहेत गच्च जोरामध्ये. त्यानंतर मनगट, मनगटाच्या पुढचा भाग, कोपर, दंड, खांदे, दोन्ही हातामध्ये एक जोराचं घट्ट अशा स्वरूपामध्ये ताण निर्माण करायचे आहे. त्यानंतर आपली छाती, गळा, गळ्यामध्ये ताण निर्माण करा. त्यानंतर आपला चेहरा सुद्धा सर्व चेहऱ्याच्या पेशी गच्च आवळून धरायच्या आहेत. त्यानंतर डोक्याचा वरचा भाग, त्वचेचा भाग, त्या त्वचेच्या भागाला सुद्धा गच्च असा आवळून धरायचा आहे. 3 वेळेस मी सूचना देईन आता. सर्व शरीर ताणून धरा. 1, परत ताणा, परत ताणा, परत ताणा. रिलॅक्स. एकदाच सोडायचं सर्व शरीर. आता आपण घेतलेल्या ताणाचा आणि सोडल्यानंतर जी शरीरामध्ये प्रक्रिया होती
त्या प्रक्रियेचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वसन, संथ श्वसन, रिलॅक्स पद्धतीमध्ये पोहडून राहायचं आहे. त्यानंतर सावकाश आपला उजवा हात बाजूला घेत डोक्याच्या वरती न्यायचा आहे. एकदम सावकाश, इंच बाय इंच. सावकाश 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 सावकाश. त्यानंतर आपला डावा पाय गुडघ्यामध्ये मोडून थोडासा जवळ घ्यायचा आहे. सावकाश. छान. त्यानंतर एका अडंगावरती यायचं आहे, उजव्या अडंगावरती. सरळ एका रेषेमध्ये दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. दोन्ही पाय सरळ. आणि लिनियर अवेअरनेस म्हणजे रेखीय जागरूकतेचा अनुभव इथं आपल्याला घ्यायचा आहे. सर्व शरीर एका रेषेमध्ये कसं जमिनीला चिटकलेलं आहे आणि त्यामध्ये जो उत्पन्न होणारा ताण आहे, ग्रॅव्हिटेशन आपल्या शरीराला खाली ओढून घेत आहे. गुरुत्वाकर्षण आपल्याला खाली ओढून घेत आहे. त्यामुळे एक ताण निर्माण होतोय. तो ताण तिथं आपल्याला अनुभव करायचा आहे. डोळे झाकलेले. त्यानंतर आपला डावा हात पोटाच्या समोर जमिनीवर टेकवायचा आहे. तळवा, डाव्या हाताचा तळवा. छान. त्यानंतर उजवा हात जवळ घेत घेत उठायचा आहे सावकाश. आणि दोन्ही पायाच्या पंजावरती बसायचं आहे. उकडू आसनामध्ये बसून घ्यायचं आहे. डोळे मिटलेले असतील, डोळे उघडे ठेवायचे नाहीत. सावकाश उठायचं आहे, एकदम सावकाश. सावकाश 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 सावकाश. सरळ सावधान स्थिती. सावधान स्थितीमध्ये 3D अवेअरनेसचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर पूर्ण शरीराचा भार डाव्या बाजूला वळवा. डोळे उघडायचे नाहीत, सूचनांचं पालन करायचं आहे. शरीराचा झोक डाव्या बाजूवरती येऊ द्या. शरीराला पीळ द्यायची नाही. अर्धकटी चक्रासन करायचं नाही. फक्त बाजूला झुकायचंय अशा स्वरूपात. त्यानंतर उजव्या बाजूला सावकाश. आणि जो पायाच्या कडेच्या भागावरती ताण निर्माण होतोय, तो ताण अनुभव करायचा आहे. पुढके सर छान येते बघा. त्यानंतर मागे झुकायचं आहे. आता शरीराचा पूर्ण ताण आपल्या टाचेवरती येईल. बेंड व्हायचं नाही, फक्त झुकायचं आहे थोडस मागच्या बाजूने. आता सावकाश पुढे झुका. शरीराचा पूर्ण भार पुढच्या बाजूने. पायांचा पंजा आणि पायांच्या बोटावरती पूर्ण भार येईल बघा.
आणि हा जो निर्माण झालेला ताण इथं अनुभव करायचा आहे. त्यानंतर परत सावधान स्थिती, शरीर सरळ एका रेषेमध्ये उभं राहायचं आहे. यावेळी पूर्ण शरीराचा भार आपल्या दोन्ही पायाच्या पंजावरती समांतर असेल. डावीकडे सेंटरिंगचा अनुभव घेतल्यानंतर आता सावकाश उजवा हात वरती घेऊन जायचा आहे डोक्याकडे. एकदम सावकाश, एकदम सावकाश, एकदम सावकाश. सावकाश का न्यायचा आहे तर ज्यावेळी आपण सावकाश हात वर घेत जातो त्यावेळी हातामध्ये वेदना निर्माण होतात, भार निर्माण होतो आणि त्या वेदनांचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला, त्या भाराचा अनुभव घ्यायचा आहे. ठीक आहे, छान. डाव्या बाजूला झुका सावकाश. अर्धकटी चक्रासन जेवढं करता येईल तेवढं करा. सुरुवात आहे, पहिला दिवस आहे. आणि जो विरुद्ध बाजूला जे प्रेशर येतंय पोटाच्या बाजूवरती, त्या ताणाचा अनुभव घेत घेत ओंकाराचं गुंजन करा. जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं दीर्घ श्वास घ्या. ओ परत सामान्य अवस्थेमध्ये एका सरळ रेषेमध्ये सावधान स्थितीमध्ये सावकाश हात खाली घ्यायचा आहे. संध्याताई थोडस सावकाश. हा, छान. परत आता आपला डावा हात, तिघांचे हात एकदाच आले बघा, छान. परत डावा हात सावकाश वर घ्यायचा आहे, एकदम सावकाश. छान छान. डोळे मिटलेले असतील. छान. सर्वांचे हात एकदाच वरती आलेले आहेत, चारही जणांचे. आता सावकाश, ज्याप्रमाणे हात आपण जितक्या सावकाश अशा पद्धतीने वर नेलोय त्याच पद्धतीने एका बाजूला झुकायचं आहे. आता सावकाश, एकदम सावकाश. आणि जो शरीराच्या बाजूवरती जो ताण आलेला आहे त्या ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. परत अनुभव घेत घेत परत ओंकाराचं गुंजन, दीर्घ श्वास. परत सावकाश सावधान स्थितीमध्ये या. छान. हात खाली घ्या सावकाश. छान. आता सावकाश असं खाली बसून घ्यायचंय.
सर्वप्रथम उकडू आसनामध्येच यायचं आहे आपल्याला. जसं आपण उकडू आसनामधून उठलो होतो. ही क्रिया सुद्धा सावकाश करायची आहे. जितकं जमेल तितकं करा. डाव्या बाजूला बसायचं आहे. म्हणजे आता आपल्याला डाव्या अडंगावरती परत यायचं आहे. उजव्या अडंगावरती सुरुवात केली होती. डाव्या अडंगावरती परत यायचं आहे आता. एक हात सरळ वर असेल. छान. लिनियर अवेअरनेस. परत शवासन स्थिती. एक वरचा हात सरळ घ्यायचा आहे. दोन्ही पाय सरळ. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर 1 फुटाचं. दोन्ही पाय सैल सोडलेले असतील. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. आता शिथिलतेचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वसन. श्वसन वाढवायचं आहे सावकाश. आणि श्वास घेताना होणाऱ्या पोटांच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे पूर्ण. लक्ष पोटाकडे. श्वास घेताना पोट वर होतंय. श्वास सोडताना पोट खाली जातंय. या क्रियेचा अनुभव घ्यायचा आहे. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होतोय अशी कल्पना करायची. आणि ज्यावेळी आपण श्वास सोडतो त्यावेळी आपलं शरीर हलकं होतंय अशी कल्पना करायची. तर आता श्वास थोडा मोठा करत करत उदरीय श्वसन करायचं आहे. 1 मिनिट ही क्रिया करायची आहे आपल्याला. पूर्ण लक्ष पोटाकडे. पोट जितकं फुगवता येईल तितकं फुगवायचं आहे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त श्वास घेण्याचा प्रयत्न करा. आता सावकाश लक्ष परत अवस्थेत. आणि एक हात बाजूला घेत आपल्याला परत डाव्या अडंगावरती यायचं आहे. लिनियर पोझिशन मध्ये.
रवी सर. डाव्या अडंगावरती या. आणि आता सावकाश उठून बसायचं आहे. एक हात पोटाजवळ आणि सावकाश उठत 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 उठायचं आहे. दंडासन स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही पाय समोर असतील सरळ रेषेमध्ये. छान. आता एक एक पाय दुमडून घेत वज्रासन स्थिती. प्रथम उजवा पाय घ्या. या क्रिया सुद्धा एकदम सावकाश करायची आहे. डोळे मिटलेले असतील. गुडघ्याचा त्रास असेल तर वज्रासन करू नका. कोणाचं पायाचं हाड वगैरे मोडलेले असेल तर त्यांनी सुद्धा वज्रासन करू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसून घ्यावं. सर्वजण वज्रासनामध्ये आलेले आहेत. दीर्घ श्वसन. वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपल्या पायाच्या खालच्या बाजूने जो एक दाब निर्माण झालेला आहे किंवा आपल्या घोट्याच्या ठिकाणी जो दाब निर्माण झालेला आहे किंवा आपल्या पूर्ण पायामध्ये जो एक ताण निर्माण झालेला आहे त्या ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. परत सावकाश गुडघ्यावरती उठून उभं राहा. 1 मिनिट शशांक आसन घेऊयात. दोन्ही हात मागे. एक दीर्घ श्वसन. श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हात मागे. सावकाश पुढे या. डोकं जितकं खाली टेकवता येईल तिथं टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामध्ये थांबा थोडा वेळ. आता आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ताण निर्माण होतोय. तो अनुभव करत करत मकाराचं गुंजन करून घ्यायचं आहे. परत सावकाश उठायचं आहे. स्टिम्युलेशन. वेगवेगळी आसनं करून आपण स्टिम्युलेशन करून घेतोय. आता सावकाश गुडघ्याच्या आधारे उभं राहायचं आहे. आणि पंजा आता उचलून ठेवायचा थोडासा. छान. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर चिटकवून ठेवायचे नाहीत पाय. आणि सावकाश एक हात. ज्यांना उष्ट्रासन पूर्ण जमेल त्यांनी करा. ज्यांना जमणार नाही त्यांनी अर्ध उष्ट्रासन करा. एक एक हात मागे घेत उष्ट्रासन स्थितीमध्ये यायचंय. सावकाश दीर्घ श्वसन. छान. आता
अकाराचं गुंजन करता आलं तर बघा. अ परत सावधान स्थितीमध्ये यायचे, सावकाश एक एक हात सोडत, किंवा ज्यांना जसं जमेल, जसं सोयीस्कर होईल तसं या परत पूर्व अवस्थेमध्ये. परत वज्रासन स्थिती, दंडासन स्थिती, एक एक पाय समोर घ्यायचा आहे सावकाश. आणि डाव्या अडंगावरून परत शवासन स्थितीमध्ये यायचं आहे. छान. शवासन स्थिती, आता डीप रिलॅक्सेशन टेक्निक करून घ्यायचे. तर मी ज्या सूचना देईन त्या एक एक सूचना फॉलो करायच्या. तर आता आपलं सर्व लक्ष पायांच्या बोटाकडे. पायांची बोटे शिथिल करून घ्यायचे. पायाचा अंगठा, पायाची चारी बोटे, दोन्ही पायांची. त्यानंतर दोन्ही पायांचे तळवे शिथिल करून घ्यायचे. त्यानंतर दोन्ही पायांचे घोटे शिथिल करून घ्यायचे. सैल सोडायचे, कुठल्याच प्रकारचा ताण त्यांच्यामध्ये ठेवायचा नाही. त्यानंतर पायाच्या पिंढऱ्या शिथिल करायच्या आहेत, दोन्ही पायाच्या. त्यानंतर पायाचा गुडघा शिथिल करायचा आहे, सैल करायचा आहे. त्यानंतर दोन्ही मांड्यांचा भाग शिथिल करायचा आहे. त्यानंतर बटक्स, हिप्स, दोन्ही हिप्स सैल करायचे. जांघांचा भाग, जननेंद्रियांचा भाग पूर्ण सैल करून घ्यायचा आहे, शिथिल करायचा आहे. त्यानंतर कमरेचा भाग, कमरेला ढिलं सोडून द्यायचं आहे पूर्ण. पोटाचा भाग, त्यानंतर दोन्ही तळहात, दोन्ही हातांची बोटे सैलच ठेवायचे, एकदम शिथिल अशा अवस्थेमध्ये. कोणतीही हालचाल करायची नाही. मनगट, मनगटाच्या पुढचा भाग हाताचा, दोन्ही कोपर, दोन्ही दंड, दोन्ही खांद्यांचा भाग सैल करून घ्यायचा आहे, शिथिल अशा स्वरूपामध्ये सोडून द्यायचा आहे. त्यानंतर छाती सैल करायचे, गळ्याचा भाग शिथिल करायचा आहे. त्यानंतर हनवटी, गाल, नाक, ओठ, डोळ्यावरच्या पापण्या, कपाळाचा भाग, संपूर्ण चेहरा शिथिल अशा अवस्थेमध्ये सोडून द्यायचा आहे. त्यानंतर डोक्याच्या वरची त्वचा, टाळूच्या भागाची त्वचा, डोक्याच्या मागची त्वचा, सर्व त्वचा
शिथिल सोडायचे. आता आपला अन्नमय कोश पूर्ण शिथिल झालेला आहे. त्यानंतर सर्व लक्ष श्वासाकडे द्यायचं आहे. श्वास घेताना आणि सोडताना जो नाकपुड्यांच्या मध्ये अनुभव येतोय, जो नाकपुड्याच्या मध्ये स्पर्श होतोय, त्या स्पर्शाचा अनुभव घ्यायचा आहे. सर्व लक्ष श्वासावरती आणि प्राणमय कोश शिथिल होत आहे. आता आपल्या मनामध्ये कुठलेच विचार उरलेले नाहीत. सर्व विचार लोप पावलेले आहेत. म्हणजेच आपलं मनोमय शरीर सुद्धा शिथिल झालेलं आहे. आता आपण हे शरीरही नाही आणि हा श्वासही नाही, तर आत्मा आहोत. म्हणजेच विज्ञानमय शरीर सुद्धा शिथिल झालेलं आहे. हा आत्मा आपला ब्रह्मस्वरूप आहे. सर्वत्र ब्रह्ममय, सर्वत्र ब्रह्म आत आणि बाहेर व्यापलेला आहे. आणि आता आपला आनंदमय कोश सुद्धा शिथिल झालेला आहे. शांत अवस्थेमध्ये पडायचं आहे. परत पूर्वावस्थेमध्ये येऊयात. आनंदमय कोशाकडून विज्ञानमय कोशाकडे आपण आत्मा आहोत. विज्ञानमय कोशाकडून मनोमय कोशाकडे मन सक्रिय, मनोमय कोशाकडून प्राणमय कोशाकडे प्राण सक्रिय चैतन्यमय, प्राणमय कोशाकडून अन्नमय कोशाकडे म्हणजे हाडामासाच्या शरीराकडे आपण परत आलोय. आता आपल्या डोक्याच्या मागचे स्नायू शिथिल चैतन्यमय होत आहेत. आपलं कपाळ, दोन्ही गाल, नाक, हनुवटी, गळा या सर्वांमध्ये चैतन्य परत येत आहे. दोन्ही हाताचे खांदे, दंड, कोपर, मनगट, तळहात, दोन्ही हाताची बोट परत चैतन्यमय होत आहेत. छाती, पोटाचा भाग, कमरेचा भाग, जननेंद्रियांचा भाग, जंगांचा भाग, हिप्सचा भाग परत चैतन्यमय होत आहेत. दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पिंढऱ्या, टाच, पायाचा तळवा, पायाची बोटे सर्व चैतन्यमय होत आहेत. परत चैतन्य आलेलं आहे. ही सर्व शरीरामध्ये सावकाश हालचाल करून घ्यायचे.
शरीराच्या सावकाश हालचाली. त्यानंतर परत डाव्या अंगावरती येऊन आपल्याला सुखासनामध्ये यायचं आहे. एक एक हात वर घ्या. सुखासन. इकडच्या तिकडच्या गोष्टी बघून घ्यायच्या डोळ्यांनी. डोळ्यांना सक्रिय करायचं आणि मनाला सुद्धा परत सक्रिय करायचं. ठीक आहे. रवी सर. ठीक आहे. सर्वजण पूर्वावस्थेमध्ये आलेले आहेत असं समजूया. आणि काही बोलता आलं तर बोलू शकता आता. जवळ या कॅमेऱ्याच्या, बोललं तरी चालतं आता. दिवसभराचा ताण निघून गेला ऑफिसचा. सर्व ऑफिसचा ताण निघून गेला. म्हणजे ही जी टेक्निक त्यांनी दिलेली आहे बघा, करण्याची वेळ कधी सांगितली त्यांनी? इव्हिनिंगच्या वेळी, म्हणजे दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी. आता योगामधल्या बऱ्याच क्रिया आपण कधी करतो? सकाळी. बरोबर आहे? सकाळी अशी सूचना असते. पण सायक्लिक मेडिटेशन जे आहे ते सहसा कामावून परत आल्यानंतर इव्हिनिंगच्या वेळी करावं असं त्यांची सूचना आहे. का असेल हो मग? दिवसभराचा थकवा थकवा दूर करण्यासाठीच दिवसभराचा असेल. जे आपलं शारीरिक श्रम किंवा आखडून गेलेलं असतं शरीर ते रिलॅक्स व्हावं, ताण कमी व्हावं. शारीरिक श्रम पण कमी व्हावा आणि मानसिक ताण पण कमी व्हावा. आता आपण डीप रिलॅक्सेशन म्हणजे योग निद्रेचा प्रकार घेतलेला आहे सुरुवातीला. पण आता IRT जो प्रकार होता आपला, म्हणजे पूर्ण शरीर ताणून घ्यायचं. त्याच्यामध्ये काही अनुभव तुम्हाला? तर ताण घेऊन पुन्हा नंतर आपण रिलॅक्सेशन मध्ये चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. खोलवर जातं ते ध्यान. आणि माझा आजचा अनुभव सांगतो. काल ज्या वेळेस मी केलं होतं समजा, तर कालच्या पेक्षा आजचा छान अनुभव होता. म्हणजे चांगल्या प्रकारे करता आला मला. वरच्यावर छान जमायला लागतं, येतं व्यवस्थित. आणि आज कुठे खंडित नाही झालं, सलग काम झालं. हो हो, कुशलतेनं झालेलं आहे सगळं. योग कर्म सुकुशलता कौशल्यम. योग कर्म सुकौशल्यम. आणि कौशल्यम, कुशलतेने कार्य केलेलंच हे खरं कार्य असतं. म्हणजे लावून आज केलेलं आहे. आणि इंटरनेटनं सुद्धा मन लावून आपल्याला सेवा दिलेली आहे. त्यामुळे आजचं चांगलं सेवा झाली. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये थोडेसे आपण बेनिफिट्स बघूयात, थोडी माहिती घेऊयात. म्हणजे हे आपलं मेडिटेशन इथं. पुढच्या वेळी प्रेक्षा ध्यान हे आपण सुरुवात करूयात. आता बघा, आता ही तर स्लाइड आपण सुरुवातीलाच बघितली. कारण ज्यावेळी आपण स्टिम्युलेट करतो आणि परत रिलॅक्स करतो, हे आपण अगोदर शिकले. म्हणजे तो पण एक फायदा आहे. तर असं आपण कधी ऐकले का हो? आपण 6 तासाची झोप
ही अर्ध्या तासाच्या ध्याना इतकी असते असं कधी ऐकलंय का? हो, ऐकलंय सर. हो, ऐकलं ना. कुठे वाचलंय का? बरोबर आहे. हो. तर यामध्ये त्यांनी कसं दाखवलेलं आहे बघा. आता हे बेनिफिट्स मध्ये घ्यायचं बरं का. कोणीतरी काल विचारलेलं होतं बघा, फायदे काय आहेत म्हणून. आहेत का त्यांनी आज? ठीक आहे, पुढे जाऊयात. आता बघा, सायक्लिक मेडिटेशन वर्सेस डीप स्लीप वर्सेस ट्रान्सडेंटल मेडिटेशन, म्हणजे 3 प्रकारचं इथं हे दाखवलेलं आहे, तुलना केलेली आहे. सायक्लिक मेडिटेशन आता आपण बघितलेलं, आणि डीप स्लीप म्हणजे स्वप्न नसणारी झोप. स्वप्न असलेली का नसलेली? तर स्वप्न नसणारी झोप नसलेली. म्हणजे डीप स्लीप म्हणायचं त्याला. आणि पुढचा जो प्रकार आहे, तो प्रकार महेश योगी यांनी तो निर्माण म्हणजे केलेला होता. त्यांचा तो एक प्रकार आहे. 20 मिनिटामध्ये केलेला ध्यानाचा तो एक प्रकार आहे. म्हणजे तिन्हीमध्ये काय फरक आहे, ते आपण बघायचं आहे. आता सुरुवातीला बघा, डीप स्लीप दिलेली आहे ती 6 घंटेची म्हणजे 6 तासाची दाखवलेली बघा. हवर्स किती दाखवलेला आहे? 6 hours 6 रेड तास. मधली. हां. आणि दुसरा जो प्रकार आहे हिरव्या अक्षरामधला ट्रान्सडेंटल मेडिटेशन, तो किती मिनिटाचा आहे? 20 मिनिटाचा. 20 मिनिट. आता हा सीएम म्हणजे सायक्लिक मेडिटेशन, तो किती मिनिटाचा आहे? 30 30 मिनिटाचा. मिनिट. त्यामध्ये याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे नेमकं? तर विश्रांतीची जी अवस्था आहे म्हणजेच काय? तर ताण किती रिडक्शन झालेलं आहे, ताणाचं किती रिडक्शन झालेलं आहे. पर्सेंटेज. तर ज्यावेळी रिडक्शन आपण पर्सेंटेज. 6 तास झोप घेतो, त्यावेळी 9% रिडक्शन असं तिथं दाखवलेलं आहे ताणाचं. म्हणजे ते फिजिकल स्ट्रेस असेल किंवा मेंटल स्ट्रेस असेल. त्यानंतर 2 नंबरचा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये 17% रिडक्शन दाखवलेलं आहे बघा. आणि हा शेवटचा जो प्रकार आहे म्हणजे आपण आत्ता केलेला, 30 मिनिटं जर आपण सायक्लिक मेडिटेशन केलं, तर 25% रिडक्शन होतं. असं एका संशोधनामध्ये हे दाखवून दिलेलं आहे, किंवा मी सांगत नाही हे, तर याच्यावरती एक रिसर्च झालेला आहे. आणि पुढच्या सेमेस्टरला तुम्हाला थेसिस नावाचा प्रकार आहे. का प्रकार आहे हा? तर वेगवेगळ्या योगिक क्रिया आणि त्यांचा प्रभाव आपल्या शरीरावरती कसा होतो. म्हणजे आता आपण म्हणलं कपालभातीमुळं पोटाचं वजन कमी होतं, असं म्हणलं. हे म्हणलं ठीक आहे. मग सायंटिफिकली त्याला प्रूव्ह करून दाखवा. मग ते कसं करता येईल? तर एक 30 जणांना घ्या. 30 जणांचा लोकांचा एक गट तयार करा. त्यांना 3 महिने कपालभाती करून घ्या आणि त्याच्यावरती काय काय परिणाम होतो ते तिथं दाखवायचं असतं. म्हणजे थेसिस म्हणजे काय? तर योगिक प्रक्रियांचा शरीरावरती होणारा परिणाम हे सायंटिफिक दृष्ट्या दाखवायचं. म्हणजे आता हे जे आपण परिणाम बघतोय सध्या आपण, म्हणजे डीप स्लीपमध्ये रिडक्शन किती होतं किंवा सायक्लिक मेडिटेशनमध्ये किती होतं, हे एक संशोधनानंतर सापडलेलं हे कन्क्लुजन आहे. आणि अशा स्वरूपामध्ये पण बघा, झोप ही झोपेच्या जागेत आहे. झोपेची जागा कोण घेऊ शकत नाही. किंवा म्हणजेच जो आता समजा आपण सायक्लिक मेडिटेशन केलं अर्धा तास, म्हणून झोपायचंच नाही, असं आहे का तिथं? नाही. तर नाही. झोप ही झोपेच्या जागेत आहे, पण स्ट्रेसचं रिडक्शन किती कोण करतंय, ते मात्र इथं कमी जास्त प्रमाणामध्ये दाखवलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी सायक्लिक मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आता दुसरा जो फायदा आहे तो बघूयात. आपण म्हणलं बघा, आता अन्नमय कोश आपला हा झालेला आहे, शिथिल झालेला आहे, प्राणमय कोश शिथिल झालेला आहे असं म्हणलं आपण, बरोबर आहे. म्हणजे हे काय आहेत कोश? तर थोडक्यात बघूयात अगोदर. तर योगशास्त्रामध्ये 5 कोश सांगितलेले आहेत. एक आहे अन्नमय, दुसरा आहे प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. तर अन्नमय कोश म्हणजे काय? तर जे हाडामासाचं शरीर आहे, बरोबर आहे, ज्यात मांस आहे, हाड म्हणजे सप्त धातूंनी बनलेलं,
काय काय आहेत सप्तधातू? रस रक्त अस्थि, मज्जा, रस रस, रक्त मांस रक्त, मेद अस्थि. म्हणजे हे स्थूल शरीर आहे. आलं लक्षात? या स्थूल शरीराला अन्नमय कोश असं म्हणायचे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये एक दुसरं शरीर आहे, ते आहे प्राणमय. म्हणजे ह्याला ऊर्जा शरीर असं सुद्धा म्हणतात, कारण प्राणापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. हे अन्नमय कोशाच्या मध्ये आहे प्राणमय शरीर, आणि त्याच्यामध्ये कोण आहे? प्राण. अन्नमय शरीरामध्ये कोण आहेत? सप्तधातू. प्राण. मनोमय शरीर हे प्राणमय कोशाच्या मध्ये मनोमय कोश आहे. आणि मनोमय शरीरामध्ये कोण कोण येतं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा गोष्टी म्हणजे मनाशी निगडीत हे आपल्या मनोमय कोशामध्ये येतं. आणि विज्ञानमय कोशामध्ये आत्मा येतो. आणि त्याच्या पुढे आनंदमय कोश हे पुढचे जे कोश आहे ते सूक्ष्म कोश आहेत, आणि आनंदमय कोश तो आहे तो ब्रह्ममय आहे. म्हणजे ज्यावेळी आपण सूचना दिल्या तर बघा कोणकोणते कोश आपले तिथे शिथिल झालेले आहेत, त्यांनी रिसर्च मध्ये कसं सांगितले बघूयात आपण परत एकदा. सायक्लिक मेडिटेशन अँड मल्टी डायमेन्शनल इफेक्ट. आता बघा, या मेडिटेशन मध्ये वेगवेगळी आसनं आहेत. फक्त एका जागेत बसून मेडिटेशन करायचं आहे का आपल्याला? नाही. नाही. तर त्याच्यामध्ये चक्रासन आहे, वज्रासन आहे, शशांक, म्हणजे वेगवेगळे आसनं आहेत. म्हणजे आसनांचा प्रभाव हा फिजिकल बॉडीवरती सांगितलेला आहे त्यांनी. फिजिकल बॉडी, त्यानंतर मेंटल बॉडी मध्ये काय काय कोणाचा प्रभाव होतोय तिथं? तर DRT, डीप रिलॅक्सेशन टेक्निक अँड फोकस ओनली ऑन इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे तुमचं लक्ष कुठं होतं हो? ज्यावेळेस मी वेगवेगळ्या सूचना देत होतो तर तुमचं लक्ष कुठं होतं? माझ्या सूचनांकडे होतं. तुमच्या बोलण्याकडं. म्हणजे ही सुद्धा मनाची एकाग्रता आहे बघा. एकाग्रता म्हणजे काय? मनाला एकाच बाजूने वाहून द्यायचं आहे. दुसरे वेगवेगळे विचार येत आहेत का तुमच्या मनामध्ये? नाही. फक्त एकच विचार आहे. काय आहे? मी सूचना काय देतोय आणि तुम्ही फॉलो काय करताय. म्हणजे लक्ष सगळं माझ्या सूचनांकडे. म्हणजे एकाग्र चित्त आहे तुमचं. मन एकाग्र आहे. त्यामुळे काय म्हणले त्यांनी? तर याचा जो प्रभाव आहे तो मेंटल बॉडीवरती म्हणजे मनोमय कोशावरती आहे, म्हणजेच मनावरती आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजेच आसनं पण होतात, ध्यान पण होतं. ध्यान म्हणजे काय? मनाची एकाग्रता. मग ती कशावर साध्य केली आपण? माझ्या सूचनावर असेल किंवा डीप रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये असेल. तसेच आता पुढे बघा, ब्लिस बॉडी. तर याच्यामध्ये काय काय सांगितलंय? DRT, डीप रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये आउट ऑफ बॉडी अवेअरनेस आणि अचीव ओव्हर रेग्युलर प्रॅक्टिस. म्हणजे ज्यावेळी आपण शरीराला सुद्धा विसरून गेलो बघा. म्हणजे आपण ज्यावेळेस अभ्यासात पुढं पुढं गेलो त्यावेळेस शरीराला विसरलो, पुन्हा श्वासांना विसरलो, पुन्हा मनाला सुद्धा विसरलो. आपण काय हे आत्मा आहोत असं म्हणलो. बरोबर आहे? म्हणजेच हे कोण्या कोशामध्ये गेलो आपण बघा. आणि विसडम बॉडी म्हणजे काय? परत दुसरी दिलेली आहे हिरव्या कलर मध्ये बघा. तिथं काय काय सांगितलंय? लेक्चर ऑन थेअरी. हा, म्हणजे विज्ञानमय कोश आहे हा. विज्ञानमय म्हणजे ब्रह्मपर्यंत गेलो आपण. म्हणजेच याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की सर्वच कोशावरती फिजिकल, मेंटल आणि म्हणजे 5 जे कोश आहेत त्या सर्वच कोशावरती सायक्लिक मेडिटेशनचा प्रभाव आहे असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. तसंच हा प्रभाव तर आपण आता अगोदरच बघितलेला आहे. तर विजडम जे आहे ना तुम्ही म्हणताय ते, तर ते विज्ञानमय कोश झालं ना. हो, विज्ञानमय कोश. आणि ब्लिस आहे तो आनंदमय कोश. आनंदमय कोश. हा, आनंदमय, बरोबर.
आणि मेंटल शीत म्हणजे मनोमय कोश. मनोमय फिजिकल कोश. शीत म्हणजे अन्नमय कोश. ठीक आहे, पुढे बघूयात. हा आपण फायदा अगोदरच बघितलेला आहे. सर अं, सर थोडं आनंदमय कोशाविषयी सांगा ना सर. हे कोश आता बघा आपण जो अभ्यास घेतोय, कारण पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आनंद 5 कोश आहेत नंतर, म्हणजे ठीक दीर्घ अभ्यास आहे तिथं. ठीक आहे. आता चक्र असतील, हे आता आपण पुढे पुढे जाताना फक्त थोडक्यात माहिती घेऊन जाऊयात. आणि याच्यावरती पूर्ण एक लेक्चर लागतो तुम्हाला आनंदमय कोश म्हणजे असं. किंवा आता उद्याच्या तासामध्ये प्रेक्षाध्यानच्या वेळी आपण घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला नाड्या बघायच्या आहेत, म्हणजे इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना नाडी. आणि सुषुम्ना नाडीमध्ये प्राणाचा प्रवाह. आणि तिसऱ्या सेमेस्टरला तुम्हाला परत इडा, पिंगला, सुषुम्ना, शरीरामध्ये पूर्ण नाड्या किती आहेत याच्यावरती सविस्तर माहिती आहे. म्हणजे आपण हे जे पाहतोय हे ओझरतं बघत जातोय आता सध्या. ज्यांना आता 12वीची मुलं आहेत समजा, किंवा स्पर्धा परीक्षेची मुलं आहेत, तर त्यांना हे जर घेतलं तर खूप बेनिफिशियल ठरेल ना सर? हो हो हो, कारण बरोबर एकतर आहे. त्यांची झोप पूर्ण नसती, म्हणजे कमी आवर्स झोपतात ते, आणि ताण खूप जास्त असतो. हम्म. तर त्यांच्यासाठी आपण ही रेमेडी खूप छान यूज करू शकतोय. आता तुम्ही ज्यावेळेस 4th सेमेस्टरला थेसिस करचाल, शोध प्रबंध, त्यावेळी हा विषय तुम्ही घेऊ शकता की विद्यार्थ्यावरती सायक्लिक मेडिटेशनचा प्रभाव. मग त्यावेळी काही विद्यार्थी 12वीचे किंवा 10वीचे घेऊ शकता, असं तुम्ही तिथं दाखवू शकता. ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून दाखवता येतं. ठीक आहे, आणखीन काही अडचण असेल तर विचारू शकता.